तर नमस्कार मित्रांनो, भरपूर दिवस मी स्विफ्ट गाडी वापरलीच नाही, तर आज विचार केला की आज आपण स्विफ्ट गाडी वापरूया. तर म्हटलं थोडे दिवस फॉर्च्युनरला आपण पार्क करूया. तर मी पार्किंग करण्यासाठी माझ्या बिल्डिंग खाली निघालो. बिल्डिंग खाली फॉर्च्युनर पार्क केली व निघालो मी माझ्या पुढच्या कामासाठी. रोज सारखं जाता जाता थोरल्या पादुकांचं दर्शन घेतलं. त्यानंतर मी पोहोचलो आपल्या मुख्य शाखेवर. ही शाखा आधी 10 बाय 10 ची होती. आज बघता येते एवढं मोठं शोरूम आहे. मागं खूप माझं कष्ट आहे. त्यानंतर दुकानात रोज जातोच मी. गेल्यानंतर मग देवाचे दर्शन घेतले, नतमस्तक झालो, पुढच्या कामाला लागलो. त्यानंतर दुकानात काल काय झालं याचे सगळे अपडेट घेतल्यानंतर मी हर्षदला विचारलं कसं चालू आहे, काय चालू आहे. त्यानंतर मी निघालो आपल्या रॉयल उद्योग समूहाला. तर रॉयल उद्योग समूह हे भरपूर जवळ अंतरावर आहे. त्यानंतर रॉयल उद्योग समूहाला आल्यानंतर पुढं मला खाली दिसतं चालत येताना. त्यानंतर काय बोलायचंय, त्याला बघून माझं मन एकदम असं तृप्त झालं. त्यानंतर मी त्याला पाहिल्यानंतर निघालो आपल्या पुढच्या कामाला. तर ऑफिसमध्ये गेल्यानंतर भरपूर असे सर्वजण काम करत होते, बिझी होते. त्यानंतर मी गेलो ऑफिसमध्ये गेल्या गेल्या देवाचे दर्शन घेतले. दर्शन घेतल्यानंतर मी माझ्या खुर्चीवर जाऊन बसलो व त्यानंतर एसी चालू केला. थंड थंड हवेत मग कामाचं लोड असताना कामाचा विचार केला. रोजची अपडेट घेतली गोडाऊन मधली, काय चालतं काय नाही. कॅमेरे चेक केले, कोण काम करतंय कोण नाही. त्यानंतर हे पाहू शकता मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व कापड दुकानदारासाठी आपण भव्य अशी मोठी सॅम्पल रूम केलेली आहे. त्यामध्ये भरपूर असे वेगवेगळे शर्टचे व्हरायटी, जीन्समध्ये व्हरायटी तुम्हाला पाहायला एकाच ठिकाणी मिळेल. महाराष्ट्रातील सर्व कापड दुकानदार इथं येऊन होलसेल खरेदी करू शकता. तसेच सर्वांना माहित आहे आम्ही क्वांटिटीपेक्षा जास्त क्वालिटीला महत्व देतो. त्यामुळे महाराष्ट्राबाहेर आज आमची शाखा आहे. त्यानंतर ही पाहू शकता तुम्ही सॅम्पल रूम. तुमचं कपड्याचं दुकान असेल तर एकदा खरेदी करायला नक्की या. क्वालिटी तुमच्या समोर आहे, तुम्ही पाहू शकता. क्वालिटी आम्ही 1 नंबर बनवतो. तर मित्रांनो, ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.